हॅलो, आज आपण बघणार आहोत सिलेक्शन ऑफ हाय क्वालिटी ॲनिमल अँड मेथड्स ऑफ सिलेक्शन. First we'll see the definition of selection. It is the process in which certain individual in a population are given opportunity to produce offspring of desirable traits. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ट्रेट्स कुठले कुठले आहेत, मग मिल्क प्रोडक्शन असेल, लॅक्टेशन यील्ड असेल, त्याच्यानंतर ऊल प्रोडक्शन असेल, एग प्रोडक्शन असेल, मीट प्रोडक्शन असेल, हे जे सगळे आहेत याला काय बोलतात? ट्रेट्स बोलतात. आता सिलेक्शन म्हणजे काय? ही एक प्रोसेस आहे. पॉप्युलेशनमधले जे काही सर्टन इंडिव्हिज्युअल आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी दिली जाते, त्यांना संधी दिली जाते की चांगल्या ट्रेटचे किंवा आपल्याला जे काही ट्रेट्स हवे आहे, आपल्याला जे काही कॅरेक्टर हवे आहेत त्या ॲनिमलमध्ये, अशा ट्रेटचे ॲनिमलचं सिलेक्शन करणं किंवा अशा ट्रेटचे वासरू जन्माला घालणं, त्याला काय बोलतात? सिलेक्शन. तर सिलेक्शन ऑफ हाय क्वालिटी ॲनिमल्समध्ये आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहे रिगार्डिंग सिलेक्शन ऑफ ॲनिमल. व्हेनेवर ॲनिमल इज परचेस फ्रॉम कॅटल फायर, इट शुड बी सिलेक्टेड बेस अपॉन इट्स ब्रीड कॅरेक्टर्स अँड मिल्क प्रोड्युसिंग ॲबिलिटी. जेव्हा आपण कॅटल फेअर असतात, जिथे बाजार असतो ॲनिमलचा बाजार, तिथून आपण जेव्हा ॲनिमल परचेस करणार असतो तेव्हा आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? तर ब्रीड कॅरेक्टर्स आणि त्याची मिल्किंग ॲबिलिटी, मिल्क प्रोड्यूस करण्याची जी काही ॲबिलिटी आहे ही लक्षात घेतली पाहिजे. आता ब्रीड कॅरेक्टर्स म्हणजे कुठले कुठले? आपल्याला माहीत आहे की कॅटलच्या म्हणजे काऊच्या वेगवेगळ्या ब्रीड आहे, जसं साहिवाल असेल, थारपारकर असेल, रेड सिंधी असेल, ह्या वेगवेगळ्या ब्रीड आहे. यांचे ब्रीड कॅरेक्टर वेगळे आहेत, त्यांचा कलर वेगळा आहे, बॉडी अपिअरन्स वेगळा आहे, त्यांची मिल्किंग ॲबिलिटी वेगळी आहे. तर हे सगळ्या गोष्टी ॲनिमल परचेस करताना लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर हिस्ट्री शीट और पेडिग्री शीट विच आर जनरली मेंटेन इन ऑर्गनाइज फार्म विच गिव्ह कम्प्लीट हिस्ट्री ऑफ ॲनिमल. आता हिस्ट्री शीट किंवा पेडिग्री शीट काय असते? तर हा ॲनिमल कुठल्या ह्याच्या ॲन्सिस्टर कोण आहे, हिस्ट्री कोण आहे, कोणती हिस्ट्री आहे किंवा ॲन्सिस्टर कोण आहे, म्हणजे त्याचे जे पूर्वज आहे ते कसे आहेत. समजा एखादा ॲनिमल असेल तर त्याचे ॲन्सिस्टर्स सपोज खूप मिल्क प्रोड्यूस करणारे असतील, किंवा शीप असेल तर चांगल्या प्रतीचं ऊल प्रोड्यूस करणार असेल. हे सगळी त्याची हिस्ट्री असते जी ॲनिमलची, ते जे एखादे ऑर्गनाइज फार्म असतात चांगले चांगले, तिथे मेंटेन केलेले असतात हे सगळ्या. तर ह्या गोष्टी पण बघितल्या गेल्या पाहिजे ज्यावेळेस आपण ॲनिमल परचेस करतो. ह्याच्यामुळे आपल्याला ॲनिमलची कंप्लीट हिस्ट्री मिळते. आता हिस्ट्रीमध्ये ॲन्सिस्टरची तर माहिती मिळते, परंतु काही अनुवंशिकता आहे का ॲनिमलमध्ये, किंवा कुठला डिसीज वगैरे होऊन गेलेला आहे का, कुठला क्रोनिक डिसीज आहे का, हे सगळ्या गोष्टींची आपल्याला कंप्लीट माहिती मिळते. नेक्स्ट आहे द काऊ शूड अलो एनीबडी टू मिल्क अँड शूड बी डोसाईल. म्हणजे काऊ कशी पाहिजे सिलेक्ट करताना किंवा परचेस करताना? तिने कुणालाही तिचं मिल्किंग करू दिलं पाहिजे. त्यानंतर डोसाईल पाहिजे, म्हणजे शांत पाहिजे. किंवा काऊ जर खूप ॲग्रेसिव्ह असेल तर असे ॲनिमल काही उपयोगाचे नसतात, ते माणसावर अटॅक करू शकतात. किंवा मग मिल्क प्रोडक्शन जरी करत असतील तरी माणसावर अटॅक करत असेल तर अशा ॲनिमलचा काही उपयोग होणार नाही. म्हणून काऊ शूड बी अलो एनीबडी टू मिल्क अँड शूड बी डोसाईल. The maximum yield by dairy cow are noticed during the first 5 lactation. So generally the selection should be carried out during first or second lactation. म्हणजे काय आता की मॅक्झिमम यील्ड म्हणजे गाईची दूध देण्याची जी जास्त क्षमता असते, म्हणजे ज्या काळामध्ये गाई जास्तीत जास्त दूध देते, तर आपल्याला फर्स्ट 5 लॅक्टेशनमध्ये हे कळून जातं. आता लॅक्टेशन म्हणजे काय? ज्या दिवशी गाई पार्च्युरेट होते म्हणजे वासराला जन्म देते, त्या दिवसापासून ते ती गाई ड्राय होऊपर्यंत, ड्राय म्हणजे दूध देणं बंद करूपर्यंतचा जो पिरियड असतो त्याला लॅक्टेशन पिरियड म्हणतात. आता ह्या लॅक्टेशन पिरियडमध्ये द मॅक्झिमम फर्स्ट 5 लॅक्टेशनमध्ये ह्या गाई मॅक्झिमम दूध देतात. म्हणून जनरली आपण सिलेक्शन कधी करायचं ह्या गाईंचं? फर्स्ट और सेकंड लॅक्टेशनला आपण गाईंचं सिलेक्शन करू शकतो. ओके. नंतर नेक्स्ट पॉईंट आपला असा आहे 3 सक्सेसिव्ह कंप्लीट मिल्किंग has to be done and average of it will give a fair idea regarding production by a particular animal. म्हणजे
3 सक्सेसिव्ह कंप्लीट मिल्किंग झाल्या, म्हणजे फर्स्ट सेकंड लॅक्टेशन पिरियड गाईने कंप्लीट केला, थर्ड लॅक्टेशन नंतर आपल्याला एक परफेक्ट आयडिया येते की ही गाई मॅक्झिमम पर लॅक्टेशनला मॅक्झिमम कितीपर्यंत दूध देऊ शकते, किंवा हिची दूध देण्याची ॲबिलिटी किती कशा प्रकारचे आहे, लो क्वालिटीचे आहे की चांगल्या क्वालिटीचे आहे, किती दिवसांपर्यंत ते मेंटेन राहू शकतं. सपोज एखादी गाई 20 लिटर दूध देत असेल वासरू जन्माला घातल्याच्यानंतर, तर किती दिवसांपर्यंत ती 20 लिटर दूध देऊ शकेल, ही सगळी आयडिया आपल्याला 3 सक्सेसिव्ह कंप्लीट मिल्किंगच्या नंतर येऊन जाते. म्हणून सिलेक्शन करताना शक्यतो अशी गाईचं सिलेक्शन करावं की जिने 2 ते 3 वेळा तिचं पार्च्युरेशन झालेलं असेल किंवा तिने वासराला जन्म दिलेला असेल. नेक्स्ट पॉईंट आपला असे, मॅक्झिमम इल्ड इज नोटीस टिल 19 days आफ्टर काविंग. म्हणजे मॅक्झिमम इल्ड म्हणजे काय, काविंग झाल्याच्या नंतर म्हणजे वासराला जन्म दिल्याच्या नंतर जे पीक पिरियड असतो 90 दिवसांपर्यंत, त्या 90 दिवसांपर्यंत गाई मॅक्झिमम दूध देते. ही गोष्ट पण आपल्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. आता ब्रीड कॅरेक्टर्स ऑफ हाय इल्डिंग काऊ डेअरी काऊज, कुठले ब्रीड कॅरेक्टर्स असायला पाहिजे गाई सिलेक्ट करताना, कुठल्या गोष्टींकडे आपण इम्फायसिस केले पाहिजे. तर ही जी काऊ आहे, इट शुड बी अट्रॅक्टिव्ह इंडिव्हिज्युअली विथ फॅमिनिटी, विगर, हार्मोनियस ब्लेंडिंग ऑफ ऑल पार्ट अँड इम्प्रेसिव्ह स्टाईल. हे सगळे जे काही गुण आहे ते गाईमध्ये असायला पाहिजे. ती फॅमिनिटी म्हणजे एक फिमेलसारखे कॅरेक्टर तिच्यामध्ये असले पाहिजे. त्यानंतर विगर, तिची जी कार्यक्षमता आहे ती तिच्यामध्ये असायला पाहिजे, आणि इम्प्रेसिव्ह स्टाईल पाहिजे. नेक्स्ट आहे, ॲनिमल शुड हॅव वेट शेप ॲपिअरन्स ऑफ बॉडी. नंतर द अडर शुड बी वेल अटॅच टू द ॲबडॉमन. अडर जे काय गाईचे सड आहे, जो काय अडर आहे, कास म्हणतो आपण त्याला, तो वेल अटॅच पाहिजे ॲबडॉमेनला. त्यानंतर द स्किन ऑफ अडर शुड हॅव गुड नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे अडरची जी स्तन, त्याची जी काही स्किन आहे त्याच्यावर जे काय ब्लड व्हेसल्सचं जे नेटवर्क आहे ते विजिबल पाहिजे आणि गुड असायला पाहिजे. झिगझॅग मॅनरमध्ये त्या ब्लड व्हेसल्स दिसल्या पाहिजे आपल्याला, की जेणेकरून आपण ह्याच्यावरून असं कन्सिडर करू शकतो की ही जी गाई आहे हिची मिल्किंग ॲबिलिटी चांगली आहे. किंवा गाईची जी कास असते तिथे मिल्क व्हेन असते, ही मिल्क व्हेन कशी पाहिजे, झिगझॅग मॅनर म्हणजे मध्ये पाहिजे. जर ती तशी असेल तर ह्याचा अर्थ हे गाईची मिल्किंग प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी चांगली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला असा आहे, ऑल 4 क्वार्टर्स ऑफ द अडर शुड बी वेल डिमार्केटेड विथ वेल प्लेस्ड टीट्स. जे काही क्वार्टर्स आहे, जे काही गाईचे जे सड आहेत 4 टीट्स, ते कसे पाहिजे, वेल प्लेस पाहिजे, एका समांतर रेषेमध्ये सगळे पाहिजे. असं नको की एक सड छोटा आहे एक मोठा आहे, किंवा 4च्या ऐवजी 5च सड आहे किंवा 3च सड आहे, असं नसायला पाहिजे. तर ते 4च असायला पाहिजे आणि वेल प्लेस पाहिजे. तर आता सिलेक्शन ऑफ ॲनिमल फॉर मिल्क प्रोडक्शन कसं करणार आपण ह्याचं सिलेक्शन, तर कुठले ब्रीड कॅरेक्टर्स बघणार आपण. डेअरी कॅटल हॅव रेक्टँग्युलर बॉडी शेप. त्यानंतर जे हेड आहे ते स्मॉल पाहिजे, बॉडी रिलेटिव्ह टू बॉडी साईज पाहिजे, बॉडीला शोभेल असं पाहिजे, खूप उंच नको, खूप मानेला चिकटलेलं असं नको, तर ते त्या बॉडीला शोभेल असं हेड पाहिजे. त्यानंतर स्ट्रेट स्नाउट स्ट्रेट पाहिजे. नंतर बॉडी कन्फर्मेशनमध्ये बघायला गेलं तर बॅरल डेव्हलपमेंट, ॲनिमल विथ लार्ज बॅरल आर इंडिकेटिव्ह टू हॅव्हिंग बिग डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी. बॅरल म्हणजे जो काय पोटाचा घेर आहे तो जर मोठा असेल किंवा लार्ज असेल तर ते काय इंडिकेट करतं की ह्या ॲनिमलची जी डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी आहे ती बिग आहे. तर आयडियल अडर, इट शुड बी कॅपॅशियस अँड सॉफ्ट. आयडियल अडर म्हणजे कॅपॅशियस असलं पाहिजे,
जे काही मिल्क प्रोड्यूस होणार आहे, ते प्रोड्यूस होणारं जे मिल्क आहे ते साठवून ते स्टोअर करून ठेवण्याची त्याच्यामध्ये कपॅसिटी असली पाहिजे. ते सॉफ्ट असलं पाहिजे, ते हार्ड नसायला पाहिजे. त्यानंतर बॉडी वेटवर ॲनिमलच्या लक्ष दिलं गेलं पाहिजे सिलेक्शन करताना. एज किती आहे आणि त्या एजनुसार त्याचं बॉडी वेट किती आहे. एजनुसार ते पर्टिक्युलर एजमध्ये आयडियल एज असायला पाहिजे. खूप जास्तही ओव्हरवेटेड पण नको ॲनिमल किंवा अंडरवेटही नसायला पाहिजे. नंतर ॲन्सेस्टर परफॉर्मन्स म्हणजे जो काही त्याची जी पेडिग्री आहे, पूर्वजांचा जो काही परफॉर्मन्स आहे, त्याच्या आपण मदरचा परफॉर्मन्स म्हणूया, जो ॲन्सेस्टर परफॉर्मन्स आहे तो पण आपण लक्षात घेतला पाहिजे ॲनिमल सिलेक्ट करताना. रिप्रोडक्शन कपॅसिटी कशी आहे ॲनिमलची, म्हणजे काही हिस्ट्री तर नाही आहे ना की पार्च्युरेशन होताना डिस्टोकिया म्हणजे पार्च्युरेशनमध्ये काही डिफिकल्टी वगैरे आहे का, किंवा मग पार्च्युरेशनमध्ये डिफिकल्टीजचा एक पॉईंट आहे, किंवा टॉर्शन वगैरेच्या सारख्या ज्या काही केसेस आहे तशी काही हिस्ट्री आहे का, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर हेल्थ कंडिशन, ॲनिमलला यापूर्वी कुठला डिसीज होता का, किंवा होता तर कुठला होता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. शक्यतो हेल्थ कंडिशनच्या बाबतीत ॲनिमल शुड बी फ्री फ्रॉम डिसीजेस. त्यानंतर एज, खूप यंग ॲनिमलही नको आहे आणि खूप ओल्ड ॲनिमलही नको आहे, हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर नंबर ऑफ लॅक्टेशन किती झालेले आहेत, हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फ्री फ्रॉम क्रोनिक डिसीजेस, क्रोनिक डिसीज म्हणजे खूप दीर्घ काळापर्यंत जे काही आजार असतात तसे डिसीजेस नसायला पाहिजे ॲनिमलमध्ये. त्याच्यानंतर यापूर्वीची ॲनिमलची डिलिव्हरी केव्हा झाली होती ती डेट माहीत असायला पाहिजे. प्रेग्नेंट असेल तर प्रेग्नेन्सीचा मंथ असायला पाहिजे. जर नॉन प्रेग्नेंट असेल तर ॲनिमल किती वेळेस हीटमध्ये आलेला आहे ही गोष्ट माहीत असायला पाहिजे जेव्हा ॲनिमलचं सिलेक्शन करतो तेव्हा. त्यानंतर द अडर शुड बी इन गुड शेप, अडर जे असतं ते गुड शेपमध्ये पाहिजे आणि ते हार्ड नसायला पाहिजे. त्याच्यातून जी मिल्किंग आहे ती इझी व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे मिल्क प्रोडक्शन, जेव्हा आपण ॲनिमलचं मिल्क प्रोडक्शनसाठी सिलेक्शन करत असतो तेव्हा. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की ह्या सिलेक्शनच्या मेथड कुठल्या आहेत. ॲनिमल तर सिलेक्ट करायचा आहे पण कुठल्या मेथडने ॲनिमल सिलेक्ट केला गेला पाहिजे, तर 4 मेथड आहेत त्यातल्या. तर पहिली मेथड आहे मास सिलेक्शन. आता मास सिलेक्शनमध्ये काय करतात, द सिलेक्शन इज बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. इंडिव्हिज्युअल त्या ॲनिमलचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्यावरच सिलेक्शन होतं ॲनिमलचं. त्यावेळेस त्याचे ॲन्सिस्टर किंवा त्याची हिस्ट्री, त्याची पेडिग्री काही बघितली जात नाही. त्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कसा आहे ह्याच्यावर जे सिलेक्शन होतं त्याला मास सिलेक्शन म्हणतात. ॲनिमल मे बी सिलेक्टेड फॉर ब्रीडिंग ऑन द बेसिस ऑफ इट्स परफॉर्मन्स इन वन ऑर मोर कॅरेक्टर. कुठला तरी एक परफॉर्मन्स. आता आपल्याला जर मिल्क प्रोडक्शनसाठी ॲनिमल पाहिजे असेल तर तो मिल्क प्रोडक्शनवरच आपण एम्फायसिस करणार की त्याचं मिल्क प्रोडक्शन किती चांगलं आहे आणि तो एकच कॅरेक्टर आपण लक्षात ठेवून ॲनिमलचं सिलेक्शन करणार. द सिलेक्शन इज इफेक्टिव्ह व्हेन ओनली वन कॅरेक्टर इज टेकन ॲट अ टाईम दॅन मेनी कॅरेक्टर. मास सिलेक्शन केव्हा करतात, जेव्हा आपल्याला कुठलं तरी एकच कॅरेक्टर चांगलं पाहिजे असतं त्या ॲनिमलमधलं आणि त्याच कॅरेक्टरवर आपण फोकस करतो. द ऑफस्प्रिंग विल शो हायर परफॉर्मन्स दॅन देअर पॅरेंट्स. दिस इज बिकॉज मास सिलेक्शन इज इन्क्रीज द occurrence ऑफ द डिझायरेबल जीन इन पॉप्युलेशन. जे काही ऑफस्प्रिंग आहे म्हणजे जे काही प्रोजिनी आहे, वासरू आहे, ते त्याच्या पॅरेंट्सपेक्षा जास्त परफॉर्मन्स देतं ह्या मास सिलेक्शनमध्ये. कारण मास सिलेक्शन करताना जो काही कुठलं तरी एक जो डिझायरेबल कॅरेक्टर आहे त्याच्यावर जास्त लक्ष किंवा फोकस केलेला असतो म्हणून. बाकीच्या सगळ्या बॅड कॅरेक्टर बॅकला ठेवून जे गुड कॅरेक्टर आहे त्याच्यावर मास सिलेक्शनमध्ये जास्त एम्फायसिस केलेलं असतं. नेक्स्ट आहे टँडम सिलेक्शन. आता टँडम सिलेक्शन म्हणजे सिलेक्शन ऑफ वन ट्रेट फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाईम फॉलोड बाय सिलेक्शन फॉर अ सेकंड ट्रेट अँड कंटिन्यू. इन दिस वे ऑल इम्पॉर्टंट ट्रेट्स आर सिलेक्टेड. म्हणजे सपोज आपण ॲनिमल घेतले, त्या ॲनिमलचा पहिल्यांदा कुठला तरी जो आपल्याला हवा आहे तो ट्रेट सिलेक्ट करायचा. तो अचीव झाला की सेकंड ट्रेट सिलेक्ट करायचा. नंतर तो अचीव झाला की थर्ड ट्रेट सिलेक्ट करायचा.
असे सगळे ट्रेट सिलेक्ट करत राहायचे, जे काय आपल्याला महत्त्वाचे ट्रेट्स वाटतात. म्हणजे ते ट्रेट्समध्ये मग कुठले येतील, तुमचं मिल्क प्रोडक्शन येईल, तुमचं एग प्रोडक्शन येईल, वूल प्रोडक्शन येईल, वॉट एव्हर जे काही ट्रेट्स असतील. आता आपण डेअरी काऊबद्दल बघतोय, तर मग तुमचं मिल्क प्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर गुड रिप्रोडक्शन कॅपॅसिटी असेल, वेल डेव्हलप ऑर्डर असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या वेल ट्रेटमध्ये येतील किंवा चांगल्या ट्रेटमध्ये येतील. Tandem selection is a practice for only one trait at a time, and the selection is continued till the desired character is achieved. Tandem selection मध्ये एक ट्रेट सिलेक्ट करतात आणि नंतर कंटिन्युअस ट्रेट सिलेक्ट करत जातात जोपर्यंत आपल्याला जो डिझायरेबल कॅरेक्टर जोपर्यंत ॲनिमलमध्ये अचीव होत नाही तोपर्यंत. दिस मेथड हॅड ड्रॉबॅक ॲज अचिव्हमेंट मेड इन फर्स्ट कॅरेक्टर in the first period is lost when the attention is directed to the another character unless the character select are generally related. म्हणजे काय आहे की जेव्हा आपण सिलेक्शन करत असतो आणि एक ट्रेट सिलेक्ट करताना आपल्या त्या ट्रेट्सवर त्या ट्रेट्स आपल्याच्याने अचीव झाला नाही त्या फर्स्ट पिरियडमध्ये, तर आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. नेक्स्ट आहे इंडिपेंडेंट कलिंग मेथड. इन दिस मेथड ऑफ सिलेक्शन अ फ्यू कॅरेक्टर्स आर कन्सिडर ॲट अ टाईम अँड मिनिमम स्टँडर्ड इज सेट फॉर इच ट्रेट्स. इंडिपेंडेंट कलिंग मेथडमध्ये काय करतात की 2 ते 3 ट्रेट सिलेक्ट करतात आणि त्याचे एक मिनिमम स्टँडर्ड सेट करतात आणि त्या ट्रेटमध्ये जो ॲनिमल बसेल त्या ॲनिमलला ठेवतात आणि जो ॲनिमल त्या ट्रेटमध्ये किंवा त्या स्टँडर्डमध्ये बसणार नाही ते 3-4 ट्रेट सिलेक्ट करायचे आणि त्याचं एक मिनिमम स्टँडर्ड सिलेक्ट करायचं. आणि सपोज जर ॲनिमल त्या स्टँडर्डमध्ये बसला नाही तर असे ॲनिमल ॲटोमॅटिकली ती जी काही मेथड आहे त्याच्यातून कॉल करून टाकायचे, म्हणजे काढून टाकायचे, म्हणजे अशा ॲनिमलचं सिलेक्शन नाही करायचं. सिलेक्टेड ॲनिमल शूड मेट मिनिमम स्टँडर्ड फॉर इच ऑफ द कॅरेक्टर. जे काही ॲनिमल सिलेक्ट झालेले आहे त्यांनी ॲटलिस्ट मिनिमम स्टँडर्ड अचीव केलं पाहिजे. द इफेक्टिवनेस ऑफ दिस मेथड डिपेंड्स अपॉन द स्टँडर्ड केप फॉर इच ऑफ द ट्रेट्स. म्हणजे ह्या मेथडचा इफेक्टिवनेस केव्हा कळतो किंवा कधी ही मेथड इफेक्टिव्ह आहे, जेव्हा ही मेथड जे स्टँडर्ड सिलेक्ट केलेला आहे म्हणजे जो काही स्टँडर्ड सिलेक्ट केलेला आहे त्याचा जो प्रत्येक जो ट्रेट आहे तो अचीव करेल तेव्हा. Individual who do not achieve the minimum standard which are already fixed within a stipulated time are automatically culled from the stock. जसं की मी सांगितलं की जे इंडिव्हिज्युअल तो मिनिमम स्टँडर्ड अचीव करू शकत नाही किंवा करता येत नाही ते इंडिव्हिज्युअल ऑटोमॅटिकली या मेथडमधून कॉल केले जातात. आणि आपली शेवटची मेथड आहे सिलेक्शन इंडेक्स. The selection index is the method of artificial selection in which several useful traits are selected simultaneously and it is based on total scorecard or index. Total scorecard score index is combined value of all character under the consideration of given weightage to each character dependent upon its economic value. In this method, each character depends upon the heritability and economic value. इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ सिलेक्शन. सिलेक्शन मेथडमध्ये काय करतात तर आर्टिफिशियल मेथड आहे, सायमल्टेनियसली यूजफुल जे ट्रेट्स आहे ते सिलेक्ट केले जातात आणि त्याचे जे सिलेक्ट केले जातात त्यानंतर काय केलं जातं की त्या ट्रेट्सला डिपेंडिंग अपॉन द इकॉनॉमिक व्हॅल्यू त्या प्रत्येक ट्रेट्सला एक वेटेज दिलं जातं आणि त्या वेटेजनुसार ॲनिमल सिलेक्ट केले जातात. आणि ह्या मेथडमध्ये ही जी मेथड आहे ही कम्प्लिटली हेरिटॅबिलिटीवर आणि इकॉनॉमिक त्या ट्रेटच्या हेरिटॅबिलिटीवर आणि इकॉनॉमिक व्हॅल्यूवर डिपेंड असते आणि ही मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे सिलेक्शनची. मला असं वाटते आता हे सिलेक्शन ऑफ मेथड्स आणि ॲनिमलचं हाईल्ड ॲनिमलचं सिलेक्शन कसं करावं हे बऱ्यापैकी समजलेलं असेल मुलांना. मी हे एक्सप्लेन ह्याच्यासाठी करत आहे की बिहोकचे स्टुडंट जे आहे ते सगळे सायन्सचे स्टुडंट नाही आहेत, त्यामुळे हे मराठीमध्ये आपल्याला एक्सप्लेन करावं लागत आहे.
तरी मला असं वाटते बिहोकच्या मुलांना हे जे मी काय व्हिडिओ बनवली आहे आजची सिलेक्शनची ही बऱ्यापैकी समजलेली असेल. तर थँक्यू.